ताड़ोबा अंधारी ट्राइगर प्रोजेक्ट के पास स्थित लोहारी डोंगरी वनजीवन कोऑर्डिनेट में प्रस्तावित खदान परियोजना के विरोध में इको प्रो संस्थापक बंटू धोत्रे का अनशन 9वें दिन भी जारी रहा। बंटू धोत्रे और उनके समर्थक प्रशासन से इस परियोजना को रद्द करने की तत्काल मांग की है। आज उपोषण स्थल पर छात्र और विभिन्न सामाजिक संस्थाओं के पदाधिकारियों ने मानव श्रृंखला बनाकर सरकार को पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। आंदोलनकारियों का कहना है कि मानव वन जीवन संघर्ष बढ़ता जा रहा है और ऐसे में प्रशासन को जल्द कदम उठाना आवश्यक है। 9 दिन से अनशन जारी होने के बावजूद प्रशासन की ओर से ठोस कोई कदम नहीं उठाया जा रहा है। आंदोलन के दौरान छात्र और समाज सेविका ने पर्यावरण की सुरक्षा और खदान परियोजना रद्द करने का जोर दिया ताकि वन जीवनों का परिष्कृत आवास सुरक्षित रह सके। आंदोलनकारियों ने यह भी मानते हुए कहा कि सभी नागरिकों को पर्यावरण के प्रति जागरूक होना चाहिए और ऐसे परियोजना के विरोध में आगे आना चाहिए। माझं नाव सीमा जगन्नाथ तेलकापल्लीवार। मी साखळी उपोषणाला यासाठी उपस्थित झाली की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते आम्हाला अमान्य आहे। त्यासाठी आम्ही साखळी उपोषणाला इथे आलेलो आहोत। पायल रवींद्र अनलदेवार हे बाईट देताना मला अतिशय दुःख होत आहे, तसे प्रचंड राग देखील येतो आहे। आज उपोषणाचा बंडूभाऊंचा 9वा दिवस। आज उपोषणाला 9 दिवस होऊन गेले तरी प्रशासनाला जाग कशी नाही आली, त्यांनी आपले निर्णय कसे नाही दिले, हे याचं मला दुःख वाटतंय। आज आम्ही 9व्या दिवशी सर्व चंद्रपूरकरांनी इथे साखळी मानव साखळी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। एकदम शांततेत सुरू केलेलं आहे। एक जे पर्यावरण प्रेमी आपल्या चंद्रपुरातील त्यांनी आपल्या चंद्रपूरकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी त्यांनी आपला श्वास पणाला लावलेला आहे। तसंच आपल्या चंद्रपूरकरांचे पण हे आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या अन्नताट सत्याग्रहाला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि मोठ्या संख्येने उपस्थित व्हायला पाहिजे। आज 9वा दिवस, तसं पुढे किती दिवस चालणार हे अजूनही माहिती नाही, पण तसंच सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व संघटना सामाजिक संघटना एकत्र आलेच आहे। तसेच सामान्य जनतेने सुद्धा एकत्र येऊन आपल्याला तसेच बंडूभाऊंना पाठिंबा दिला पाहिजे असं मला नम्र विनंती करावं वाटते आणि चंद्रपूर जनतेला आवाहन करावं वाटते की सर्वांनी येऊन आपलं सहकार्य बंडूभाऊ यांना करावे। धन्यवाद। माझं पूर्ण नाव सोहेल सुरेश डोंगरे। मी छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवाचा विद्यार्थी आणि मी आणि सोबतच माझे सहकारी आज लोहार डोंगरीच्या बचावाकरता आम्ही या आंदोलनस्थळी दाखल झाले आहोत। शासनाच्या आपण जर नीतीकडे वळलो तर शासन काय करते, पर्यावरणाचा ऱ्हास करते आहे। आपण जर त्यांच्या रणनीतीचा जर विचार केला तर आधी अरवली, हसदेव, नाशिक, त्यानंतर गडचिरोली आणि आता चंद्रपूर आज पर्यावरणाचा ऱ्हास करून सरकार कुठेतरी विकास करण्याचा प्रयत्न करत आहे। पण पर्यावरणाचा ऱ्हास करून जो विकास केला जातो तो विकास नाही तर विनाश आहे। आपल्याला हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की एक्झिस्टन्स ऑफ मॅन इज टोटली इम्पॉसिबल विदाउट एक्झिस्टन्स ऑफ नेचर। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हा विकास नाही तर विनाश आहे। निसर्गाने मानव हा जंगलामध्ये नाही तर मानव हा गावामध्ये आणि शहरामध्ये वसलेला असतो आणि वन्यजीव जे आहेत ते जंगलामध्ये वसलेले असतात। परंतु मानव स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी जंगलामध्ये हस्तक्षेप करताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे कुठेतरी वन्यजीव आणि मानव यामध्ये संघर्ष निर्माण होताना पाहायला मिळतो आहे। यांच्या या चुकीच्या धोरणामुळे आज आपलं भविष्य, या जंगलाचं भविष्य, वन्य प्राण्यांचं भविष्य धोक्यात येणार आहे। वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष कुठेतरी वाढणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे। त्यामुळे या लोहार डोंगरीला वाचवणं ही सर्वस्वी प्रत्येक भारतीयाची, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही या आंदोलनस्थळी दाखल झालेलो आहोत आणि या लोहार डोंगरीला वाचवण्याकरिता पुढाकार घेतलेला आहोत। त्यामुळेच सेव्ह ताडोबा, सेव्ह ताडोबा।